हरी हरी पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि। भावार्थ रामायण अंतर्गत किष्किंधा कांडातील दुसरा अध्याय चालू आहे। ह्या अध्यायाचा प्रसंग म्हणजे सुग्रीवाची जन्मकथन ह्यामध्ये प्रसंग निरूपण आहे। गोड आहे, गोड आहे, गोड आहे हे प्रसंग असणार सेवन करावा असे बोलतात। हरि हरि। श्रीरामचंद्राय नमो नमः। श्रीराम हनुमंतासी भेटी दोघानंद कोट्यान कोटी पुढे हनुमंते केल्या गोष्टी ते कसवटी अवतारा। हनुमंत सांगे श्रीरामासी मज सुग्रीवे तुम्हा पासी धाडले पावया व्रतांतासी सख्य तुम्हासी करावया। दैव देव दैत्य दानवासी ऋगुण ह्या वनासी तेथे ता तुम्हा मानवासी वानरासी विस्मयो। धीरवीर गंभीरता तुम्हा दोघा देखोन येता भय वात्सरे सुग्रीवाच्या चित्ता निशंकता देखोनी। हद्ददार हद्द स्वार्थ सुग्रीव वाळी भयभीत तुमचा विच्छितो सायात मजत दर्त दाडले। तुम्ही निशंक निदडे वीर वाळी भयार्ती सहाकार तुम्हासी कराव्या मित्र चार पुसो साचार मी आलो। सुग्रीव तू कोण मनसी वानर स्वामित्वा सुग्रीवासी माझा विश्वास तयासी माझे त्यापासी प्राधान्य अति आदरे अतिशयसी माझा विश्वास सुग्रीवासी मैत्री वाढितो तुम्हासी अभय त्यासी दे स्वामी। मी तव केवळ तुझे निज बाळक वानर सैनेसी देख सुग्रीव हो पाय सेवक कृपावशक करी रामा। ऐकोनी हनुमंताचे वचन संतोषला श्री रघुनंदन कार्य सिद्धीचे लक्षण सांगे आपण सौमित्र। अमय्य केवांसु सुग्रीवासी तो तेनेची धाडले प्रधानासी तो याती आपदा मासी अतिशयसी जीवलग। येथे आलिया हनुमंता मासी स्नन लगे आता सुलभत्वे प्राप्त होईल सीता जान तत्वता सौमित्रा। श्रीराम म्हणे हनुमंतासी जे जे तू काही सांगसी
ते करीन निच्छेसी तुझ्या वचनासी नुलंगी. तुवा सांगितले मजपासी तरी एके बाणी वदीन वाळेसी. सदार राज्ये सुग्रीवासी निमिषार्धेसी मी देईन. वाळी सुग्रीव हे दोघे जण कैचे कोणाचे हे कोण याचे समूळ कथन मज संपूर्ण सांगावे. श्रीरामाने हनुमंता वाली सुग्रीवाचा पिता वृक्षराज ऐसे ऐकली कथा. त्याची माता ते कोण वानराचे सकळ सैन्य कोणे केले याचे आदिन. या दोघाचे समूळ कथन युवंचुन मज सांगे. याचे कोण पूर्व भवन यासी कैसे न्याप्त प्राप्त हे स्थान. किष्किंध्याचे राजा बी सिंचन देता कोण पयासे. हनुमंत म्हणे श्री रघुनाथा वाली सुग्रीव जन्म वार्ता. अगस्ती मुखे ऐकली कथा ते तुझा आता सांगेन. ब्रह्मयाच्या नेत्रामधून जाण वानराचे जन्मस्थान ते समूळ कथन सावधान अवधारी. ब्रह्मा निजात्मयोगासनी बैसलास्तात्मचिंतनी. आनंदाश्रू स्रवता नेत्रियोनी करी धरोनी टाकिले. नेत्र जळ सांडिता धरणी वानर जन्मलात तक्षणी. ब्रह्मा माता पिता दोन्ही या लागोनी प्रतिपाळी. तो ब्रह्मयाचा पर्यंता लढीवाळा आवडता. निज शेजारी निजविता प्रतिपाळिता फळे मुळे. ब्रह्मयाच्या आसनापाशी नृत्य करीनो देशी नृत्यांगणा गोणी पुशी थाका सरिसी त्या पाडी थापा. उडोनी बैसे ऋषी शिरासी वाकुल्या दावी सुरवरासी. तव तव आनंद ब्रह्मयासी वानरेसी अति प्रीती. जैसे पोटीचे लढवाळ तैसे तयाचे पूर्वी कोड. त्याचा विनोद वाटे गोड कौतुके चाड तयाची. वृक्षराज ठेवोनी नाव ब्रह्मा प्रतिपाळी वैभव. काही एक वर्तले लागव आतिया पूर्व ऐका स्वामी. वनी विचरोन यारणीसी वानर नित्ये ब्रह्मया पासी. युका वा काळी दाढी मिश्यासी चहू मुखासी चुंबवणी. तो वानरू एके दिवशी दुरी गेला वनवासासी. सांडोन या सत्यलोकासी गिरी कैलासी परिभ्रमे. कैलासगिरी बाहे प्रदेशी उमा शाप बद्ध सरोवरासी. स्नान घडले त्यासी स्त्रीत्व त्यासी पयाली. निर्मळ जळी उमावनी शिवानी स्वय भवानी. नग्न क्रीडा करीती दोन्ही उल्हासोनी स्वानंदे. तव तीर्थ निमित्त स्नानासी ते आले सप्तऋषी. देखोनी उमा लाजली त्यासी दोघे जळवासी गुप्त झाले. उमा क्षोभोनी बोलिली वचन सदाशिव करोनी भिन्न. जो नर करी येथे करी स्नान स्त्रीत्व पूर्ण तो पावेल. शाप ऐकता दारुण न करीती पयाच मन. ऋषीश्वर पलायमान शाप बंधन सरोवरा. तेने वानरे आपणासी श्रंगारोनी नाना सुमनासी. येता सरोवराच्या पासी प्रतिरूपासी देखिले. वाकुल्या दाविता तयासी मारू धावतावेसी. ते येता मारावयासी धाव्यावेसी पैसोय. म्हणे हा मुख्य माझा वैरी. राहिला से जळ भितरी हाक फोडिली मजवरी. याची भोरी मी करीन. निजबळाच्या महातोरी साटोप धरोनी शरीरी. उडोन्या गंगा गगन उद्धरी. उडे सरोवरे घातली. क्रोधाच्या क्रोध दृष्टी आवळोन्या वज्रमुष्टी. पुच्छे वळोन्या वेटी उठाउठी उडी घाली.
सरोवरी उडी घालिता वैरी नाडळेची पयाता सवेग रागे बाहेर येता निज पुरुषार्था मुकला लोपला निज पुरुषत्वाचा भाव कुचा दियोनी स्त्री अवयव स्त्री कटाक्षे हावभाव झाला पूर्व स्त्री दे अति सुंदर कमनीये कांता तिसी कामे बुलला सविता कामे इंद्र बुलला तिसी देखता स्त्री कामता संभोग वानर वृक्ष राजासी जानांगी स्त्रीत्व बाणले संपूर्ण तरी स्त्रीत्वाची आठवणा श्रोतापण समरेना त्यासी देखोनी अति सुंदर शक्र सूर्य दोन्ही देवेंद्र दामिनले कामातुर पळे भयकर वृक्षराज भय सांगावया ब्रह्मया जवळी वानरी सवेग पळे भूतळी शक्र सूर्ये काम समेळी अंतराळी दामिनले नवता तिच्या संभोगासी स्त्री कामाच्या त्यावेसी वीर्य स्त्रवल झाले दोघासी समकाळेसी समवेत संस्कृत भाषे माझी विख्यात केसा नाव वाल म्हणत इंद्रवीर्य पडले तेथ वालग्रात अमोघ वानर मस्तकी महाबळी जन्म पावला सेवा वाल समेळे या लागी नाव ठेवले वाळे आतुरबळी वानर काय पडिले मस्तकावरी वरते पाय जो वानरी सूर्य वीर्य कंठावरी गिरीवांतरी पडो सरले गिरिवे माझी जन्म संभव या लागी नावे तो सुग्रीव दोई बंधूचे जन्म लागवातिया पूर्व प्रे परिसले वृक्षराज स्त्रीवेशेसी सपुत्राला ब्रह्मया पासी देखोनी त्याची आरूपासी ब्रह्मा मानसी विस्मित ब्रह्मा म्हणे अति सुंदर दुष्ट कर्मी देव अति दुर्धर न म्हणती पात्रा पात्र करती विचार वैशेसी इसी देखोनी अति सुंदर अमोघ वीर्याचा विचार जो तो रमेल सुरवर होईल जो जार पोराचा मज पासोनी जन्मयासी स्त्रीत्व पावला मूर्खत्वेसी शाप मुक्त करावयासी कैलासासी निघाला ब्रह्मा विनवी पार्वतीसी शाप मुक्त करी वृक्षराजासी एरी पुसोनी सदा शिवासी केले वानरासी निर्मुक्त साडोनी ब्रह्म भुजंग भार जेवी सर्परूपे होय दोर तेवी सांडोनी स्त्री आकार झाला वानर वृक्षराज स्वप्नी ब्राह्मण होता त्यांज जागा होता म्हणे मी दिवज तेवी सांडोनी स्त्रीत्व भुजंग झाला वृक्षराज वानर आगा संताची संगती सवेग वानरा शाप मुक्ती सुखी झाला प्रजापती सुखात्मस्थिती वृक्षराजा आतुरवळी वानर मूर्ती देखोनी पुत्र संतती शक्र सूर्य सुखावती संतुष्टती निज पुत्रा देखो निवाळीच्या निजबा इंद्रासी पुत्र सुखाचा 16 कंठी निज कनकाची माळा घातली गळा वालीच्या हे माळा कंठी असता क्रतांतासी युद्ध करिता श्रम नव्हे त्यावर शेषत झुंजता निराहारता निरोधकी दुदुंबी पाठी लागता बळी निराहारी निरोधकी उदकाळी काही श्रमिनवेची वाळी ते जवळी माळा होते हे माळा असता कंठेसी युद्ध करिता महाबळीयासी कदाप जो नेहे त्यासी वरद माळेसी सदा विजयी वाळी सुग्रीव समान बळी माळा बळे अधिक वाळी युद्ध करिता रण कल्लोळी सुग्रीवासी तळी सदानी स्वय युद्ध करिता देख माळा शस्त्रुसी आत्या तडके जो जो युद्ध ये सन्मुख तो तो विमुख होय वरद माळे कैची माळा इंद्रासी वधू जाता व्रत्रासुरासी कश्यपे दिदली सामरतेसी निज विजयार्थासी सुरेंद्रा कश्यप सामर्थ्याची माळा इंद्रे घातली वाळीच्या गळात तेने त्यासी प्रतापा गळा कळिकाळा नावरे
इंद्रे देवोनी माळेसी सामर्थ्ये दिदले वाळीसी तैसेची सूर्य सुग्रीवासी हनुमंतासी निरविले हनुमंताच्या सामर्थ्यासी प्रतीती आहे स्वय सूर्यासी बाळपणी आला गिळावयासी स्वय राहुसी पळवणी ऐसे जाणोनी हनुमंतासी सूर्ये निरविले सुग्रीवासी तुझे निकीर्ती होईल यासी श्रीरामासी सख्यत्वे हनुमंत होईल राम भक्त सुग्रीव त्याचे निसनात ऐसे जाणोनी भविष्यार्थ सुग्रीवा निरवित हनुमंता निजमाळा देवोनी वाळीसी इंद्र गेला निजधामासी सुग्रीवा निरोनी हनुमंतासी सूर्य गगनासी पै गेला शक्र सूर्य गेले दोन्ही वृक्षराज पुत्र दोन्ही स्वय ब्रह्मयाने आश्वासोनी राजधानी त्या देत गेले वृक्षराजासी पिता माता स्वय स्वमेव विधाता गेले पुरुषत्वानिले आता श्वासिता होय ब्रह्मा विश्वकर्मा पाचारोनी किष्किंधा करवी राजधानी नाना वृक्ष फळे शोभोनी शोभवनी नाना रत्ने रत्नाडे दुर्गम रचले वेगी दैत्य दानवा नलबे मागी आतर्के तेथेची रिगी निगी पुत्र प्रयोगी करविले मरिचादी ब्रह्मदूत सवे देवोनी समस्त वृक्षराजाच्या अभिषेकार्थ किष्किंधे आत ते आले ब्रह्मयाची आज्ञा ती समर्थ देशोदेशीचे वानर समस्त सैनापती आले तेत अभिषेकार्थ वृक्षराजा मुकुट कुंडले रत्न मेकळा भाऊ अंगदे रत्न बाळा वानरा बाणली राजकळा सपुत्र 16 राज्याचा किष्किंधा मुखे राजधानी ते श्रेष्ठ वानरासनी वृक्षराज अभिषेकोनी वानर सैनी निज राजा अभिषेकिती ऋषीश्वर वानर करती जय जयकार सुमने वर्षती सुरवर ब्रह्मासाच्या तुष्टला वृक्षराज महाबळी यवराज्य अभिषिंचला वाळी सैनापती महाबळी केला ते काळी सुग्रीव ऐसा तो वृक्षराज समर्थ दोई पुत्रा समवेत किष्किंधा राजे झाले प्राप्त भागे समर्थ सृष्ट्याने जे किंचन वानर तेही केले राज्यधर त्यासी वंदिती सुरवर पितृभाग्ये थोर सभाग्ये त्रिलोकेची त्रिलोकीचे वानर वाली सुग्रीवाचे आज्ञाधर पिता वृक्षराज सदर सैना संभार असंख्ये ते वृक्षराज राजा जा काळगती पावला मरण दोघी पुत्री करो निदान उत्तर निदान ती केले मिळोनी समस्त प्रधान वाळीसी केले अभिषंचन कनिष्ठ सुग्रीवासी जान दिदले संपूर्ण युवराजे वाळीने पाहोनी बळाने नेती धर्म योदानी बुरती ती नीळ केला सैनापती गंभीर स्थिती दळवारे वाली सुग्रीवाचा पिता वृक्षराज नये रघुनाथा ह्या दोन्हीच एकात्मता दोईचा पिता तो भिन्न भिन्न एक शक्रसूत एक सूर्यसूत जगी विख्यात हे मात ह्या दोईचा निज वृत्तांत समूळ साध्यांत सांगितला ऐसे सांगो निकतन हनुमंत गाली लोटांगण सुग्रीवेसी सक्के संपूर्ण करावे करपेने श्रीरामा केवळ वनिचे वंचर हे तो नव्हती पाले खाईर ब्रह्मकुळीचे कुळेश्वर वीर दुर्धर रण योदे समूळ याची जुनाट कथाय कोणी सुख झाले रघुनाथा लिंगले हनुमंता उल्हासता स्वानंदे
एका जनार्दना शरण वाली सुग्रीव जन्म कथन समूळ झाले निरूपण रामायणाती गोड श्रीराम जय जय राम राम कृष्ण हरी इति श्री भावार्थ रामायणे किष्किंधाकांडे कार्तिकाया वाली सुग्रीव जन्म कथनम नाम द्वितीय अध्यायः पुंडलिका वरदे विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय राम 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 हरे हरे हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति